तर गाईज आम्ही निघालोय आता फिरायला ट्रिपवरती. कुठे चाललो? काश्मीरला. तर बाकीचे पुढे गेलेत, मी आणि मामा मागे मागच्या रिक्षाने आलो. आता जाऊन बॅगा उचलायच्यात. काय उचलायच्यात? काय करायचं? चल ना, आता तिकडेच उतरतील ना सगळे. जाऊ दे. आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय मामा? आदो जाने वाली तेज लोकल आज देरी से आने की संभावना है। गाइस आम्ही कल्याण स्टेशनला आलो आहे. बाबा आम्ही ट्रेनमध्ये बसलोय, बघू शकता. ॲक्च्युली विजय मामाचा डबा वेगळा होता, आम्ही त्याला सोडायला आलतो. आता आम्ही चाललो परत आमच्या डब्यात. गाईस ही माझी मामी, सगळ्यात लाडाची. घरच्यांनी चहा सुद्धा बनवायला आणलाय घरातनं. हे बघू शकता तुम्ही, दूध कप. शेवटी पेटवली का ट्रेनमध्ये? प्रियंका एवढी पुढे बघ हर्षद, बघ ना हर्षद. आमच्या आईला चहा, ट्रेनचं चहा आवडत नाही म्हणून आईने घरनं हे सगळं जुगाड केलंय. तर गाईस फायनली चाय. काय ग चहा नाही? अरे दिदू अडकली, आमची दिदू अडकली. हो मला 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 कसा आलाय चहा? कसा आलाय मामा? शेवटी मामाने बनवला ना. सरक सरक सरक. कसा आलाय चहा? आम्हाला माहिती आहे. पप्पा कसा आलाय चहा? चांगला एकदम मस्त. चाय वाला आने से पहले अपने पास चाय आएगा. आम्हाला पण बघू द्या दृश्य. फरक नाही. तर आता आलंय नाशिक. नाशिक आहे ना? नाशिक स्टेशन. चला दर्शन करायला साईबाबाचे. नाशिक स्टेशन. आता ट्रेन झाली आहे स्लो. आता आम्ही उतरणार खाली. चल ना. नको पानसट लागला. एक बघायचं का खाऊन? चांगला आला तर खाऊ. होता ना वडापाव माझ्या देतो देतो ना. दादू कसा आहे वडापाव? शी पानसट. खाली का उतरतो? त्याला माहिती आपण कुठे जायचं दादाला सिपर दे ना तुझं. मामा
हे मामा काय म्हणते भाई? पण तुषू तो गाइस मुझे लग गई नींद, मैं चला सोने। उलट बघते मैं और काजू अभी सो जाएंगे और डायरेक्ट थोड़ी देर के बाद उठेंगे, फिर ब्लॉग वापस चलूंगा। मला लागली झोप। कोणते बी ट्रेन असू द्या लेट झाले दिवसा तर गाईज आता झोपेतून उठलो। आता माहित नाही कोणता स्टेशन आहे काय आहे, हे बघू शकता तुम्ही। हा माणूस जेवण गरम करतोय राजधानीमध्ये, असं जेवण गरम करून दिलं जातं। राजधानीचं एक मला बरं नाही की ज्याला ह्या साईडचा दरवाजा बंदच आहे। कोणत्याही ह्याच्यात गेलो ना ह्या साईडनी दरवाजा उघडायलाच भेटत नाही। इकडचा दरवाजा उघडला तर कोण ना कोण बोंबलतंय की दरवाजा नाही उघडायचा का, तर राजधानीचा दरवाजा उघडला जात नाही। काय दिसणार नाही आता, काय माहिती ट्रेन कुठे आहे काय। समोरून ट्रेन या लागलं का? मजा आ रहा है, मजा आ रहा है। तिकडे पाणी आहे ना? आहे रे, मला पण अशी केसं करायची। आहे थोडं पाणी हा अख्खी ट्रेन शांत बसली, सगळी माणसं झोपली आहेत, आपल्या आपल्या हळूहळू आवाज सुटत आहेत। फक्त हीच एक माणसं अशी आहेत जी एवढ्या जोर जोरात बोंबलत आहेत। अख्खी ट्रेन मधनं फक्त तुमच्या इथनं आवाज येतो। स्टेशन आहे जळगाव, तर जळगावमध्ये गाडी आजपासून बसून वैताग आला मला शेवटी। आता उतरलो इकडे, आमच्या घरातले जेवत आहेत आतमध्ये। तर सकाळी आय थिंक सकाळपर्यंत आपण घरी असणार, म्हणजे दिल्लीला असणार। तेव्हा माझी आई कशी बघते रागा रागात। ट्रेनने हिरवा सिग्नल दिलेला आहे, चला ट्रेन पण चालू झाली आहे। बघू शकता तुम्ही, ही सगळी भैया पार्टी आता आहे भुसावळ स्टेशनला। भुसावळमध्ये पण लोकल असते, पण ती आपल्या इथल्यासारखी वेगळी आहे जराशी। आता परत राजधानीचे दरवाजे बंद, आता परत नेक्स्ट स्टॉप 12 वाजता आहे तिथं। आता परत त्याच्यानंतर डायरेक्ट सकाळी दिल्ली। राजधानीला हे बेकार की दरवाजे अडक्यात ते बंद करायला लागतात। ह्यो रेल्वेचा वर्कशॉप आहे, आतमध्ये ट्रेनचे काम चालू आहे, तुम्ही बघा। हो हो, मला नीट दिसणार नाही इकडनं, आम्हाला मी दाखवायला बघतो। तेव्हा वर्कशॉप आहे, ज्यांनी ज्यांनी रेल्वे डी ग्रुपचा फॉर्म भरला आहे त्यांना इकडंच यायचं आहे काम करायला। जर का वर्कशॉपमध्ये काम भेटला वेकेन्सीमध्ये तर इकडंच काम करायचं आहे।
यांनी इथं मीटर लावून ठेवलेत 800च्या स्पीडला गाडी चालते. हे कॉक बघू शकता तुम्ही, कॉक लावले त्या लोकांनी इकडे, लाईटीची बिटीची बटणं सगळी. आतमध्ये आल्यावर आवाज एकदम शांत होऊन जातो, आवाज अख्खा बंद होऊन जातो आतमध्ये. मित्रांनो आता आलोय आपण B4 मध्ये. इकडची आपली रूम आहे, म्हणजे कोच येतो. आता काय झालं, इकडे 6 सीट होते, बाकीच्या सीट तिकडे होते. तर आता इथं विजय मामा ही लोकांची फॅमिली आहे, 2 सीट राहत होते. मग मी आणि संतोष मामा इकडे आलो झोपायला. आता संतोष मामा इकडे झोपले, पण मी कंटाळा येत होता म्हणून मी इथं बाहेर निघून आलो. आणि ह्या रूमचं बघू शकता, इकडे सगळं वेगळे. आता तो माणूस येऊन बटणं बंद करून गेला. काय 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 इथं लिहिलेलं 11 वाजता चार्जिंगचे सगळं बंद होणार. आता काय माहिती, इथं लिहिलं ट्रान्सफॉर्मर इनपुट. त्यांनी हे बंद केलं, ट्रान्सफॉर्मर इनपुट. आपण हे चालू पण करू शकतो. आणि असा काहीतरी केला, असा काहीतरी एकदम इझिली उघडलेलं रे. हा असा उघडलेला, असा. जाऊ दे, आपण हात लावायचा. परत समजला काहीतरी बंद झालं ट्रेन मधनं, आपल्या नावावर पंप झाली. इथं मीटर बघू शकता तुम्ही, मीटरचं पण उघडतं. असं डबल टॅप करायचं आणि यो पोम. आता आपण कुठे येते आपल्याला पण धड माहित नाही. बघा इथं पाईप गेलेला आहे. पण एकदा गाडीची स्पीड धरला ना, कोणाचा ऐकत नाही गाडी. बाकी सगळ्या गाड्यांची ऐका व्हावं लागतं आणि ह्या गाडीला पुढे जाऊ देतात, कारण की इथं नाव आहे कळालं. तर आता मला पण आलं कंटाळा. आता आजसाठी एवढंच. जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा. इंस्टाग्रामवरती शॉर्ट्स टाकणार असे नॉर्मली छोटे छोटे क्लिप, आणि यूट्यूबवरती असे मोठे व्हिडिओ टाकणार आहे. तर यूट्यूबला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन लागायला विसरू नका आणि मला फॉलो करायला विसरू नका. तर भेटू त्या ब्लॉगमध्ये भेटूया. त्याला शुभरात्री, जय श्रीराम.